आज जवळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ फोडत असताना जड अंतकरणानं तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की गेले 3 ते 4 दिवसापूर्वी झालेल्या घटनेचा अतिशय दुःख असताना अजितदादाची घटना घडलेल्यानंतर तीन दिवस झाल्यानंतर जड अंतकरणाने प्रचाराचा शुभारंभ करण्याची वेळ आमच्यावर आली। त्या प्रचाराचे शुभारंभ करत असताना आदरणीय अजितदादांना विनम्र अभिवादन करून सांगतो की बाबा या जवळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा नारळ आज अजितदादांच्या आशीर्वादाने आणि अजितदादाचं स्वप्न या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या स्वप्नासाठी इथून पुढच्या काळामध्ये घड्याळ या चिन्हासमोर घड्याळ हे या सांगोला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कसं महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त घड्याळ आणि अजितदादाचं स्वप्न साकार करण्यासाठी इथून पुढच्या काळात काम करेन आणि आज आम्ही प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलाय असं जाहीर करतो। आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं असं वाटतं की जवळा जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा घड्याळ या चिन्हासमोरील घड्याळ या चिन्हासोबत अजितदादाच्या पक्षाच्या नावाखाली आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक करतोय आणि जवळा गणाच्या माध्यमातून महायुतीचे कमळ या चिन्हासमोरील कमळ चिन्हासमोर आणि वाडेगाव गणातून धनुष्यबाण अशा महायुतीचे सर्व उमेदवार या जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून घोषित करून आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ फोडून इथून पुढच्या काळात महायुती कशी या तालुक्यात वाढेल हे बघण्यासाठी आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। मित्रांनो, विरोधकावर बोलण्यासारखा आज वेळच नाही की गेले 27 वर्ष झालं पवार कुटुंबियाच्या माध्यमातून त्यांनी घरं चालवली। घरं चालवत असताना ज्या पवार कुटुंबियाच्या अजितदादावर जी वेळ आली, अजितदादाचं अपघाती निधन झालं, अपघाती निधन होत असताना ज्यांनी पवार कुटुंबियाच्या जीवावर प्रपंच चालवला, जे स्वतःला एक आपण नेता म्हणून घोषित केलं, त्या लोकांनी अजितदादाची घटना झाल्यानंतर त्या दिवशी तर निधन प्रचार थांबवायला पाहिजे होता। ह्याच्या एवढी दुःखद गोष्ट आणि याच्यावरती लाजिरवाणी गोष्ट कुठली नसून इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात लढताना त्यांनी विचार करावा एवढंच माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे। घड्याळाला मतदान करून खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्याचं काय आवाहन करणार आहे मतदार? आज प्रचाराचा नारळाचा शुभारंभ करत असताना मी तुम्हाला आजच सर्व काही गोष्टी न बोलता इथून पुढच्या काळात ज्या प्रत्येक गावात सभा असतील त्या सभेच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने मतदारांना मी जाहीर आवाहन करणार आहे आणि नम्र विनंती करणार आहे की तुमचं मत हे अजितदादांना एक श्रद्धांजली वाहून घड्याळ या चिन्हासमोरील आणि महायुतीतील कमळ आणि महायुतीतील धनुष्यबाण या सर्वांना विजय करावं हीच अजितदादांना श्रद्धांजली ही जाहीर सभेमध्ये इथून पुढच्या काळात आम्ही सांगू।